महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. आज या ठिकाणी आंदोलन स्थळी आपण आलेलो आहे. आज आंदोलनाचा कितवा दिवस आहे? आंदोलनाचा 9वा दिवस आहे या ठिकाणी. आंदोलनाचा आज 9वा दिवस आहे. या ठिकाणी बाहेर आपण पाहतोय सर्वच पक्षाचे झेंडे या ठिकाणी दिसत आहेत. आंदोलन तर ग्रामस्थांचे आहे. या आंदोलनाला सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. यावर आज या ठिकाणी सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलाय, पक्षाने पाठिंबा दिलाय. तरी पण आपल्या आंदोलनाला आज 9वा दिवस आहे. पुणे महानगरपालिकेचं प्रशासन कुणाचं ऐकतंय? या ठिकाणी निश्चित ग्रामस्थ म्हणून सर्व पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. गावातील सर्व तरुण युवक असतील, तरुण युवकांनी आपापल्या पक्षाचे पत्र या ठिकाणी आम्हाला आंदोलन पाठिंबा या ठिकाणी दिला निश्चितपणे. परंतु जे पुणे महानगर भाजप सत्ता आहे किंवा जे प्रशासन आहे ते जाणीवपूर्वक ह्या कचरा डेपोच्या बाबतीत जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत आहे या ठिकाणी, असं या ठिकाणी वाटत आहे. कारण जाणीवपूर्वक असा शब्द मी जाणीवपूर्वक या ठिकाणी का वापरतोय, कारण हा कचरा डेपो लोकवस्तीमध्ये आहे पूर्णपणे. उरळी देवाची आणि पुरसुंगी गावच्या जवळजवळ गेल्या 30 वर्षापासून ही समस्या यांनी जाणवते या ठिकाणी. असं असताना देखील कचरा डेपो इतर कुठल्याही भागात होत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर हा सगळ्यांचा आदेश डावलून जाणीवपूर्वक सगळ्या पक्षांच्या ठिकाणी संमती असताना देखील अगदी भाजपाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या आंदोलनाची सक्रिय सहभाग आहेत व ते ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. ही कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही. महत्वाची गोष्ट हे ग्रामस्थांचं आंदोलन आहे. ग्रामस्थांच्या जीवाशी जो खेळ चाललेला आहे वाईट मार्गातून, हा जे आजाराचा कारखाना या ठिकाणी उभा केला आहे या पुणे महानगरपालिकेने या ग्रामस्थांसाठी, हा कारखाना बंद कसा पडावा, हा कारखाना उद्ध्वस्त कसा करावा, आमची खरी मागणी आहे. कारण कुणाचंही कोणी काही करावं आम्हाला याच्यात देणं घेणं नाही. पण तो असा असताना देखील हा कचरा डेपो जाणीवपूर्वक जो जुना चालू आहे त्याला आमचं ग्रामस्थांचं काही म्हणणं नाही, विरोध नाही. परंतु नव्याने 500 मेट्रिक टन आणि चिकन 200 टन हा 700 टन जो लागू केला आहे आमच्यावरती, याला आमचा खास फक्त या आजच्या आंदोलनामाध्यमातून विरोध आहे. कचरा डेपोला आम्ही ग्रामस्थ विरोध करत नाहीत. गेल्या जवळजवळ 2016 पासून परत या ठिकाणी कसल्या आंदोलन झालेलं नाही. आज या ठिकाणी पाहिलं तर असं असताना देखील गावातील सर्व पक्षांनी पाठिंबा, सर्व समाजाने या ठिकाणी तिचे आंदोलन पाठवलेलं आहे. परंतु असं असताना जर आपण जाणीवपूर्वक हा कचरा डेपो मुद्दाम वाढवण्याचं काम किंवा जाणीवपूर्वक या लोकांना त्रास कसा होईल हे पाहायचं, या ठिकाणचं फार मोठं षडयंत्र निश्चित या गावावरती आणि या ग्रामस्थांवरती अन्यायकारक आहे. त्यामुळे या ठिकाणी मला निश्चित वाटते सर्व पक्ष चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. सगळे इथे गावातील कोणाचा याला विरोध नाही जवळजवळ ग्रामस्थांचा. परंतु असं असताना सर्वांचं एकमत असताना देखील हे का करतं हे पुणे महानगरपालिकेला मी तुमच्या हे महाराष्ट्र TV9च्या माध्यमातून मी प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या आंदोलनाचा आज 9वा दिवस आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी कोण आले होते का? आज आंदोलनाचा 9वा दिवस आहे, पण आज महानगरपालिकेचा एकही अधिकारी इथं साधा आजपर्यंत एक सुद्धा अधिकारी साधा बघायला सुद्धा आला नाही की आंदोलक आहे किंवा काय जगलाय. कुणाचं इकडे लक्ष पण नाही महानगरपालिकेचं. आणि तुम्ही शेजारी पाजारी बघताल तर कचऱ्याचा ढीगच्या ढीग लागलेला इथं. म्हणजे आंदोलक जीवाची पर्वा न करता इथं आंदोलन करत आहे. महानगरपालिकेला कसलं घेणं देणं नाही. आंदोलक हा जीव मुठीत घालून आंदोलन करत आहे. आणि इथं कसल्या प्रकारची स्वच्छता नाहीये. तुम्ही इथं मच्छर डास बघितलं तर कसल्या प्रकारची फवारणी करत नाही. म्हणजे पुणे महानगरपालिका अजिबातच आंदोलनाकडे लक्ष देत नाही. आज आंदोलन स्थळी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात दिसून आला. या ठिकाणी पोलीस या ठिकाणी का आलते आणि पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा कोणाच्या सांगण्यावरून पाठवला होता का, असं तुम्हाला काय वाटतंय का? नक्कीच फौजफाटा आला होता, परंतु ते कोणीही पाठवलं होतं असं आमचं म्हणणं नाहीये. तर तो आम्हीच बोलवला होता. त्याचं उत्तर असं आहे की आज दुपारी आम्हाला आतमधून माहिती मिळाली आमच्या सूत्रांकडून की आतमध्ये जसे की 2026च्या रूलनुसार व एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट नुसार कचरा ओपन डंप करणं हा कायद्याने गुन्हा असताना पण आज रोजी फ्रेश वेस्ट ओपनली डंप केलं गेलं मोठ्या प्रमाणात. ते आम्ही पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन फोटोज घेतले, व्हिडिओज घेतले आणि आम्ही 112 नंबरला फोन केला, तसंच ऑनलाईन तक्रारी देखील केल्या.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने फुरसुंगी पोलीस स्टेशनचे माननीय PSI खाडे साहेब, PSI जाधव साहेब, तसेच सर्व्हेलन्स पथकाचे मला वाटतं गायकवाड साहेब व इतर स्टाफ या ठिकाणी आला. या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आम्ही जी सत्यता जी घडली आहे ती दाखवली. त्यांना आम्ही त्या जागेचे फोटो दाखवले, त्या जागेवरती जाऊन दाखवले की ओपन डंप कचरा झालेला आहे. त्यांनी देखील त्याची शहानिशा केली. त्यांनी देखील पाहिलं की कचरा ओपनली डंप झालाय. त्यानंतर एक आंदोलक म्हणून, एक ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यांच्याकडे एक तक्रार केली की हा ओपनली जो कचरा डंप केलाय त्या अनुषंगाने गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. आणि हाच प्रकार वारंवार होते. गेल्या 21/6 तारखेला पण हा प्रकार झाला होता. त्यावेळेस जे आम्ही लेखी तक्रार दिली होती त्या तक्रारीवर आज तागायत कुठलीही ऍक्शन घेण्यात आलेली नाहीये. आणि त्यानंतर आज देखील साहेब आम्ही तक्रार दिली की बाबा ओपन डंप कचरा झालेला आहे, तर एन्व्हायरमेंटल ऍक्ट सेक्शन 15B नुसार जो कचरा प्रकल्प चालवतात त्यांच्यावरती कारवाई करा. 17 नुसार गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सवर कारवाई करा की जे ह्या कट कारस्थानात ओपन डंप कचरा करण्याच्या कट कारस्थानात सामील आहेत. त्याचप्रमाणे सेक्शन 223B म्हणजे काय, सरकारी आदेशाचं उल्लंघन करून कुठलेही बेकायदेशीर कृत्य करणं. MPCB बोर्डाचा आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन नुसार SWM ऍक्ट 2026 जो पारित झाला त्यामध्ये कचरा ओपन डंप करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. आणि त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठीत केली. त्याच्यामध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त असतील, नगर परिषदेचे CEO असतील, या सगळ्यांना मेंबर सेक्रेटरी करून त्यांना या सर्व गोष्टी माहिती करून दिल्यात की ओपन डंप कचरा करणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि हे परिपत्रक आम्ही पोलिसांना दाखवलं. ह्या परिपत्रकाच्या आधारे तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या, कारण हा ओपनली कचरा डंप झाला. त्यावेळेस पोलिसांकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की ह्या संदर्भात तक्रार MPCBने द्यावी किंवा PMCने द्यावी. तर हा जावई शोध या ठिकाणी लागलाय. आम्ही पोलिसांना सांगतोय की पब्लिक ऍट लार्ज हा गुन्हा घडलेला आहे, तुम्ही हा तक्रार घेऊ शकता. त्याकरिता MPCBने तक्रार देण्याची काही आवश्यकता नाहीये किंवा PMCने देण्याची आवश्यकता नाहीये. पण तसं काय आमचं ऐकलं गेलं नाही. आम्हाला सांगण्यात आलं तुम्ही तक्रार अर्ज द्या, आम्ही त्याच्यावरती पुढील कारवाई करू. पूर्वी पण तक्रार दिली होती, त्याचंही ऍक्शन झालेलं नाही. ह्यासाठी एक दुर्दैवी अशी गोष्ट सांगतो. काल परवा आम्ही MPCB बोर्डाच्या ऑफिसला गेलो होतो की या प्रकारे इथं सायंटिफिक कचरा डंप केला जातोय. लिचेटची मोठी समस्या आहे. लिचेट ट्रीटमेंट प्लांट नाहीये, सुएज ट्रीटमेंट प्लांट नाहीये. हवा प्रदूषणाचं कुठलंही नियामक करणार कुठलंही यंत्रणा इथं कार्यान्वित नाहीये. CCTV फुटेज इथं नाही, CCTV इथं अवेलेबल नाहीयेत. या सर्व कायदेशीर बाबींचा भंग करून या ठिकाणी कचरा ओपनली डंप केला जातोय. आणि तुम्ही त्या ठिकाणी पाण्याचे सॅम्पल घ्या, लिचेटचे सॅम्पल घ्या, आजूबाजूच्या भागामध्ये विहिरींचे, बोरींचे, सार्वजनिक स्रोतांचे, जसं की ओढ्यामध्ये आपण पाहतोय की लिचेट ओपनली या ठिकाणी माग आपण बातमी कव्हर केलेली TV9 महाराष्ट्र TV9 की ओपनली लिचेट वाहते. तर त्याच्यामुळे आपले बेसिक पाण्याचे स्रोत पण दूषित झालेले आहेत. तरी देखील कुठल्याही प्रकारे MPCB कामानं जावई शोध आणि असं भयानक उत्तर देण्यात आलं की PMCचे अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांची प्रॉपर्टी असलेल्या कचरा डेपोत आम्ही येऊ शकत नाही. म्हणजे जर PMC कडून नियमांचं उल्लंघन केलं जाते, PMCच्या ठेकेदाराकडून उल्लंघन केलं जाते, तर PMC साहजिकच त्यांना पाठीशी घालणार आहे. आणि त्यांनी कारण काय दिले PMCनी MPCB बोर्डाला की आमचे कर्मचारी SIRच्या प्रोग्राम मध्ये बिझी आहेत, त्यामुळे आम्ही इथं पाठवू शकत नाही. त्यांनी कुठेतरी संगनमत करून डिले करण्याचा हा प्रयत्न केला जातो असं आमचं म्हणणं आहे. आणि याच्या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी न केली गेल्यास आम्ही आंदोलक सर्व मिळून, ग्रामस्थ मिळून या संदर्भात हायकोर्टामध्ये नक्कीच धाव घेऊ. या ठिकाणी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे चोरालाच त्या ठिकाणी आम्ही चोरी केली म्हणून सांगा, म्हणून तक्रार द्या म्हणण्याचा हा उद्देश. निश्चितच तसा काहीसा प्रकार घडल्याचं आम्हाला पण वाटतंय. कारण चोरांनी चोरी केल्यानंतर ज्याची चोरी झाली त्याची तक्रार घ्यायची नाही, तर चोराला तक्रारीला पाठवा. निश्चितच असा काहीतरी प्रकार घडतोय, याचं देखील आम्हाला दुःख वाटतंय. या ठिकाणी पुन्हा महानगरपालिकेचे पदाधिकारी, सत्ताधारी पदाधिकारी किंवा महापौर असतील, स्थायी समितीचे अध्यक्ष असतील किंवा कोण त्या ठिकाणचे कोण जे प्रमुख पदाधिकारी असतील ते आपल्या आंदोलनाला या ठिकाणी भेट दिले का या 9 दिवसामध्ये? या 9 दिवसामध्ये कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून आतापर्यंत साधी चौकशी पण करण्यात अधिकारी पण नाही आणि पदाधिकाऱ्यांकडून पण चौकशी सुद्धा झालेली नाही किंवा भेटायला तर आलेच नाही. महापौर आलते का या ठिकाणी? नाही, महापौर आले नाही, कोणी शिष्टमंडळ सुद्धा आलेलं नाही. म्हणजे या ह्या ठिकाणी आंदोलनामध्ये असलेले जे आंदोलक आहेत त्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्याशी कुठलीही चर्चा न करता पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी नगर परिषदेमध्ये सत्ताधीश नगरसेवकांबरोबर गुपचूप बैठका केल्या जातात अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे.
या आपल्या आणि यासाठी आंदोलन कसं चिरडलं जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेचे स्थानिक पदाधिकारी नगरसेवक ह्या आंदोलनासाठी भेट देण्यासाठी आले होते का? शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी इथे या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी इथे येऊन पाठिंबा दिलेला आहे. पण या ठिकाणी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला नाही. इव्हन जो ठराव पुणे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये करणं अपेक्षित होतं आम्हाला, तो ठराव सुद्धा साधा इथे येऊन आम्हाला दिलेला नाही. वारंवार त्यांना मागणी करून सुद्धा तो ठराव आम्हाला दिला जात नाही. नक्की यात काय गौडबंगाल चाललंय हे त्यांनाच माहिती. म्हणजे याचा असा अर्थ होतोय का की पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, मग ही दोन्ही सत्ताधारी मिळून आहेत का, असं काय चित्र निर्माण होतंय का? नाही, ज्या आता चाललेल्या बैठका किंवा या चाललेल्या चर्चा आहेत, एक तर आम्ही मागणी करतोय आम्हाला दिले जात नाही, ठराव दिले जातात आणि परस्पर तिथे जाऊन पुणे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मिटिंगा केल्या जातात. याची आम्हाला शंका वाटते. त्यात सत्तेचा काही विषय नाही, पण या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांचे वेस्टर्न इंटरेस्ट असू शकतात. या ठिकाणी आज 9 दिवस झाले. या 9 दिवसामध्ये आपल्या लोकप्रतिनिधी आपल्या विधानसभा मतदारसंघाचे असतील, लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आपल्या आंदोलनाला भेट दिली का त्यांनी? नाही, आम्हाला काही भेट अद्यापपर्यंत खासदार सुप्रियाताई सुळे 2016 साली झालेल्या आंदोलनामध्ये ज्या आश्वासनं आम्हाला देऊन गेली आता जी आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत, ती पूर्ण झालीत का नाही ती बघायला तर आलेलेच नाहीयेत. परंतु या ठिकाणी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चाललंय. हे गाव साधारणतः ही दोन्ही गावं मिळून एक 5 लाख लोकसंख्येची गावं आहेत. त्या गावाचं काय चाललंय हे साधं विचारायला सुद्धा आलं नाही. याचा अर्थ नाही, यातले काही नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, त्यांनी येऊन पाठिंबा दिलाय. परंतु अद्यापपर्यंत शिवसेनेचे आमदार जे आहेत त्यांच्याकडून देखील आमची विचारपूस केली गेलेली नाही. आज आपण 9वा दिवस आहे आंदोलनाचा. या ठिकाणी आंदोलन चालू असताना सुद्धा आता आधीच्या आंदोलकांनी सांगितलं, आंदोलन या ठिकाणी चालू असताना सुद्धा या ठिकाणी ओपन डंपिंग होत आहे, कचरा आणून टाकला जातोय. या कचऱ्याचं जे लिटेड आहे ते बाहेर वाहून मानवी वस्तीत जातं. त्या लिचेडमुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका आहे. याबद्दल आपण काय सांगतात? प्रशासनाला आपण याचं काय जाब विचारतात? हे आंदोलन आम्ही चालू करण्याच्या आधीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पत्रव्यवहार केला होता. या ठिकाणी जो गैरप्रकार घडतोय याच्याबद्दल आम्ही त्यांना कल्पना दिली होती आणि त्यांना आमच्या इथं जे लिचडचं जे प्रमाण आहे त्याची आम्ही लॅब टेस्टिंग पाण्याची करायला सांगितली होती, पण त्यांनी काही ती केली नाही. नंतर आम्ही 5 तारखेला त्या बोर्डाला गेलो होतो, तर तिथं आम्ही आंदोलन करून त्यांच्याकडून वेळ घेतली. त्यांनी 6 तारखेला आम्हाला लेखी पत्र देऊन आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही तुमच्या आंदोलनस्थळी भेट घेऊ, पण तरी ते काय आले नाहीत. म्हणून आम्ही त्यांना परत एकदा आम्ही स्वतः सर्व आंदोलक मिळून इथलं लिचड आम्ही स्वतः आमच्या हाताने घेऊन त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. पण तिथं त्यांनी ते आम्हाला असं सांगण्यात आलं की हे लिचड असं आम्ही तुमच्याकडून घेता येत नाही आम्हाला परीक्षणाला. आम्ही स्वतः अधिकारी येऊन तिथं आम्ही हे सर्व लिचड आणि जे काही पोल्युशन झालेलं आहे तुमच्या विहिरीचं, बोरवेलचं, हे आम्ही स्वतः ते घेऊन परीक्षण करू असं त्यांनी सांगितलं. आमच्याकडून जे लिचड घेऊन गेलो होतो ते काय त्यांनी घेतलं नाही. आणि त्यांनी येण्यासाठी सुद्धा बरीच काही कारण सांगतात की बाबा कर्मचारी भेटत नाही. जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की त्यांना पीएमसी कर्मचारी अवेलेबल करून देत नाही, हे कारण सांगून त्याच्यामुळे टाळाटाळ होते. कुठंतरी असं काही या एमपीसीबीचं झालं, या महानगरपालिकेचं झालं आणि या ठेकेदारांचं झालं, यांचं काहीतरी संगनमताने आम्ही जे आंदोलन करतो इथं, आमच्या आंदोलनाला ते म्हणजे नाही का आम्हाला कशाची किंमत न देता आम्हाला असंच इथं या धुळीत इथं मच्छर माशा खात आम्ही इथं बसतोय. आमच्या जीवाची त्यांना कुठलीही काही पर्वा नाहीये.
तर हे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला हे करतात आहे, दुर्लक्षित करतात आहे आमच्या आंदोलनाला. याचा अर्थ असा होतोय का या आंदोलनाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिलाय हो. आणि या ठिकाणी सत्ताधारी जे पक्ष आहेत किंवा विरोधक आहेत ती दखल पण घेत नाहीत. मग अधिकारी का त्यांच्या मनात ही रेटत्यात का सत्ताधारी आणि विरोधक यांचा छुपा पाठिंबा आहे का ह्याला? ह्या गोष्टीला छुपा पाठिंबा यांचा आहे का? मग आता हे ते अधिकारी सांगू शकतात, कारण की आता एवढा आमच्या दोन्ही गावांचा विरोध असताना सुद्धा हा प्रकल्प जबरदस्तीने रेटण्याचा प्रकार चालू आहे. तर नक्कीच याच्यात शंका उपस्थित होऊ शकते की काहीतरी याच्यात लागेबंदी असू शकतात. आंदोलनाचा आज 9वा दिवस आहे. अजूनही प्रशासन असेल, राजकीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी कोणी आलेले नाही. तर आंदोलनाची पुढची तुमची दिशा काय असणार आहे? आता आज 9वा दिवस आहे आंदोलनाचा. 9 दिवसाला आम्ही प्रशासनाची वाट बघतोय. अजून 1-2 दिवस आम्ही प्रशासनाला वेळ देऊ आणि त्यांची वाट बघू 2 दिवस. जर ते नाही आले तर इथनं पुढे आम्ही आंदोलन अजून कठोरपणे करू. आणि आता आपण बघतोय कचरा डेपोमध्ये कचरा असेल असं ओपन डंप करतात. लिचड असेल, लिचड तर त्याचं हेच करायचं नाही की असं ओपन सोडून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या विहिरी असतील, कॅनेल असेल, प्यायचं पाणी इतकं दूषित झालेलं आहे. तर बघू आम्ही अजून 2 दिवस वाट बघू आणि आंदोलन अजून कठोर करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आज 9 दिवस झालं पाठिंबा तर सर्वच पक्षांनी दिलाय, परंतु पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि फुरसुंगी उर्वी देवाची नगर परिषदेमध्ये सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. या ठिकाणी विरोधक पण यासाठी वरिष्ठ लेवलला मंत्रिमंडळामध्ये असेल, विधिमंडळामध्ये असेल, कोणी काय कुठला प्रश्न मांडत नाही. विरोधक पण मांडत नाही आणि सत्ताधारी पण गप्प आहेत. याचा अर्थ यात मोठ्या प्रमाणात आर्थिक काही लागेबंदी असू शकतात का? मुळात या विषयाबाबतीत अनेक पक्षांनी या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध केलेला आहे. साधारणतः 700-750 कोटी रुपयाचा हा प्रकल्प या ठिकाणी या दोन्ही गावच्या माथ्यावर मारला जातोय आणि या जी अमाऊंट, जी किंमत आम्ही या प्रकल्पाची सांगितली जाते, त्यामुळं बरेच नगरसेवकांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि हे सगळे त्यासाठी त्यांच्या पुढे करत आहेत. त्यामुळे यांचे लागेबांधे असणं स्वाभाविक आहे आणि ज्यांच्या हातामध्ये हा प्रकल्प करणे, याच्या परवानग्या देणे, असे सगळे जे प्रकार आहेत, त्यामुळं ते अधिकारी आम्हाला कुठेतरी डावलण्यासाठी, आम्हाला कुठेतरी दाबण्यासाठी या ठिकाणी किंवा त्या पैसे आपल्याला कसे जास्तीत जास्त मिळतील किंवा यात कसे सेटिंग केले जातील, या सगळ्यासाठी कुठेतरी प्रयत्नशील आहेत आणि ते आमच्या दुर्लक्ष करतात आणि हे सगळेजण संगनमत करून आम्हाला कुठेतरी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. याचा अर्थ असा होतोय की सत्ताधारी आणि विरोधक मिळून आहेत. आंदोलन विरोधक कसे असतील? आता अरविंद शिंदे आहे, विरोध करतात आहेत. पुणे परंतु महापालिकेमध्ये अरविंद शिंदे विरोध करतात आहेत. त्यांच्यामुळे 4 वेळा विषय पुढे गेलेला आहे, त्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकाचं काम करतोय, सत्ताधारी कसं तरी करून रेटण्याचा प्रयत्न करतोय. विचारा, चुकीचं असलं तरी आपण नीट करू. आपल्या फुरसुंगी उर्वी देवाची नगर परिषदेची जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी ठोस गावावर अन्याय होणार आज या ठिकाणी ते सत्ताधारी आहे, परंतु ह्या जो प्रकल्प येणार त्या प्रकल्पामुळं गाव दूषित होणार आहे, गावात रोगराई पसरणार आहे. इथून पुढच्या पिढीला ह्या प्रकल्पामुळं अनेक व्याधी निर्माण होतील. तरीही प्रशासन, आपल्या फुरसुंगी उर्वी देवाची प्रशासन जे आहे आणि जे सत्ताधारी आहेत ते गप्प आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कुणी अद्यापपर्यंत अभ्यासच केलेला नाही की नक्की या कचऱ्यामुळं कोणकोणते त्रास होतात आणि त्याचं त्यांना गांभीर्य नाही. त्यांना फक्त सत्ता गाजवायची आहे. त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही. आज एवढ्या सगळ्या लोकांना दिसतंय, इथल्या नगरसेवकांना दिसतंय, लोकल नगरसेवकांना दिसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लिचट या ठिकाणी वाहत आहे, परंतु एकही नगरसेवकाला असं वाटत नाही की इथं येऊन या ठिकाणी पाहणी करावी किंवा त्याला विरोध करावा, असं एकाही नगरसेवकाला वाटत नाही. फक्त कागदोपत्री घोडे नाचवायचं काम चाललेलं आहे.
साधा ठराव पण आम्हाला या ठिकाणी आणून दिलेला नाही. गावचा जर विरोध आहे किंवा गावचं तुम्हाला काहीतरी दायित्व आहे असं वाटतंय तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कुठलीही कारवाई केलेली नाही. महापालिकेला तुम्ही तसं अल्टिमेटम दिलेलं नाही. त्यामुळे आम्हाला थोडी शंका आहे की बाबा इथल्या या लोकांची मानसिकता आहे किंवा नाही. नसेल तर त्यांनी स्पष्ट जनतेला सांगावं. जनतेच्या मतांवर निवडून आलाय ना, त्या जनतेची काळजी घेणं हे त्याचं दायित्व आहे. तरी सुद्धा ते त्या दायित्व असून सुद्धा त्यांनी त्याचं दायित्व पूर्ण करण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नाही. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV 9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.